जय गुरुदेव. पतंजली योग परिवार आज नित्यनेमाप्रमाणे मशानभूमीत आलेला आहे. या मशानभूमीची स्वच्छता करण्याकरता नित्यनेमाने हा पतंजली योग परिवार आज इथे आलेला आहे. चला तर पाहूया त्यांचे कार्य. पूर्ण हा सहस्त्रलिंगाचा घाट, जिथे दगड आणि दगड एक शिवपिंड आहे आणि ही आमची वनामाय, आमच्या हिंगणघाटला समृद्ध करणारी ही वनामाय. आणि या सहस्त्रलिंगाच्या काठीस हा मोक्षधाम वसलेला आहे. नमस्कार नमस्कार. ही गोदाराम सेलोकर हे शहरी बेघर येथील लाभार्थी यांचे काल निधन झाले. त्यांची ही राख उचलण्याचे कामसुद्धा पतंजली योग परिवार करते. आता ही राख संपूर्णपणे उचलून नदीमध्ये समर्पित करेल असे अनेक कामे पतंजली योग परिवार करीत असते. हे गोदाराम सेलोकर यांची राख आहे, जे उचलण्याचं काम पतंजली योग परिवार आता करत आहे. हे बेघर येथील लाभार्थी होते. मयत तर कोणी करते, पण हे उचलण्याचं काम सुद्धा पतंजली योग परिवार करते. हे अत्यंत सराहनीय काम आहे, कौतुकास्पद काम आहे. अर्थकारण, सत्ताकारण, राजकारण याच्या पलीकडे जाऊन हा पतंजली योग परिवार नित्यनेमाने या मशानभूमीची सेवा करीत असतो. आणि खरंच हे कौतुकास्पद काम आहे. अनेक निराधारांचे अंत्यसंस्कार, त्यांचे राखड सावडण्याचे कामसुद्धा ही पतंजली योग परिवार करते.
कळला पडते नदीसे सर्वथा कळते